इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र. नरखेड तालुका मोहोळ येथे 29 मे 2024 रोजी सकाळी 11च्या सुमारास अक्षय कसबे राहणार नरखेड यास जातीवाचक शिवीगाळ केली आणि मारहाण केली. या आरोपावरून नरखेडचे तलाठी चंद्रकांत मारुती मोटे राहणार वाळूज तालुका मोहोळ यांच्या विरुद्ध भरण्यात आलेल्या खटल्याची सुनावणी सोलापूर सेशन्स कोर्टात होऊन न्यायालयाने तलाठी मोठे यांची निर्दोष मुक्तता केली. फिर्यादी अक्षय कसबे याचा मित्र मनोज मोटे याच्या शेताच्या वादळामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला नाही अशी विचारणा केली असता मोटे यांनी त्यास जातीवाचक शिवीगाळ केली, मारहाण केली असे सरकार पक्षाचे म्हणणे होते. सकाळी तलाठी ऑफिसमध्ये आणि पेट्रोल पंपासमोर दयानंद राऊत, योगेश राऊत आणि मनोज राऊत यांनी आपणास मारहाण केली, खोटा अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करून नोकरी घालवण्याची धमकी दिली अशी तक्रार तलाठी मोटे यांनी मोहोळ पोलीस स्टेशनला केल्यानंतर त्यांना औषधोपचारासाठी सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. त्याबाबतचे सर्व कागदपत्र मोटे यांच्या वतीने न्यायालयात दाखल करण्यात आले. तलाठी मोटे यांनी त्यांना झालेल्या मारहाणीबाबत आणि खोट्या अॅट्रॉसिटी केसमध्ये गुंतवण्याच्या मिळालेल्या धमकीबाबत मोहोळ पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीस शोध देण्यासाठी दयानंद राऊत यांनी मित्र अक्षय कसबे यास पुढे करून तलाठी मोटे यांना अॅट्रॉसिटी खटल्यात खोटेपणाने गुंतवले आहे. विलंबाने दिलेल्या फिर्यादीवर व विसंगतीपूर्व पुराव्यावर विश्वास ठेवणे धोक्याचे आहे असा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे न्यायालयात करण्यात आला. या खटल्यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट धनंजय माने, ॲडव्होकेट जयदीप माने, ॲडव्होकेट प्रणित जाधव, ॲडव्होकेट श्रीहरी कुरापाटी, ॲडव्होकेट किरण गवळी यांनी काम पाहिले.